हा कसं शक्य आहे? नाही तुम्ही एकदा जरा नीट चेक करा परत. सर आम्ही व्यवस्थित चेक केलंय, हे खरंच खोटे. हो पण शक्यच नाही. हो ते का खोटं बोलतील सो? तू माझ्याशी खोटं बोललास? अगं You're such a big liar. I hate you. शुभ्रा जरा तू बघ, मी एका मिनिटात आले. आई एक्सक्यूज मी. नाही सॉरी मॅम, एक्स्ट्रीमली सॉरी. मला वाटलं दुसरं कोणतरी आहे. चल दर लवकर टी शर्ट का काम नाही ना आलाय. तुम्हाला कुठलाय सर? निघ तर. काय पैसे थँक्यू सर. म्हणा मग हे काय आहे? वाचलो नाही तर वाट लागली होती आज. तुला काय माज आलाय का ग आयुष्य? चल होते खोटे होते ते कानातले, पण प्रेमाने गिफ्ट केले होते ना तुला, त्यात आनंद मानायचा ना. आणि खरे दागिने घालायची लायकी आहे का तुझी? सो असं काय बोलतोय तू माझ्याशी? असं काय म्हणजे खरं ते बोलतोय. जरा प्रेमाने काय वागलो जास्तच करायला लागलीस तू. माझ्या कानाखाली मारेपर्यंत हिंमत गेली तुझी. चूक तुझी नाही, माझीच चूक आहे. मीच जरा प्रेमाने वागलो ना म्हणून डोक्यावर बसलीस तू. माझ्या जीवावर उडत होतीस ना एवढी. नाही तुला जमिनीवर आदळला ना तर बघ. सो आय एम सॉरी, पण तू असं मला सोडून जाणार आहेस का इथे? हो ग, मी तुला इथेच कायमचं सोडून जाणार आहे, कळलं? सो तुला शपथ आहे माझी. एक तर शब्दा वगैरे घेऊ नका खोट्या. तसंही मी मानत नाही काही. आणि तसंही आपली रिलेशनशिप काय खरी आहे ग? सो मी आता खरंच जीव देईन. दे. सो सो नाही बरं झालं तुम्ही जाऊन आलात, ते आपल्या मनातली शंका तरी दूर झाली. हो खरंच ना, कळलं ना आपल्याला ते खरे आहेत कानातले म्हणून. घे बरं शुभ्रा, आता हे घे तुझ्या जवळ ठेव तुझे कानातले. आता जरा जपून वापर. आणि शुभम आपला मस्तीखोर आहे ना, मग आपल्यालाच लक्ष ठेवायला पाहिजे ना बाळा. हो आहे, मी घेईन काळजी. शिवराय, हे इलेक्ट्रिकचं बिल आलंय. तुम्ही ते ऑनलाईन काय भरतात ना, तसं त्याला भरायला सांग सोहमला. हे दत्ता, अरे तुझा जावई पण शिकलेला आहे, मी पण भरू शकतो बिल. आण ग शिवरा. काय सांगतो? हा मग. आणि मी सुद्धा सुशिक्षित आहे, लक्षात ठेव. तुझं एक पत्र आलंय, वाचू? तुझी परवानगी असेल तर. वाच की. अरे असून असून काय असणार आहे पत्रामध्ये? नटून थटून वॉकला मी जात नाही, तू जातोस. चक्कर येऊन तुला बघून पडतात मुली, मला नाही काही. हे पत्र वाचल्यानंतर कळलंच. हा, श्री अभिजित राजे यांस सनविवी. नमस्कार. पत्र लिहिण्यास कारण की तुमचा स्वाद आस्वाद कार्यक्रम आम्ही मिस करतोय. वाह. नवीन भाग घेऊन तुम्ही कधी येणार?
आता कसे दिसत असाल ते मला माहित नाही, पण नक्कीच अजूनही जास्त हँडसम झाला असाल. असं लिहिलंय? हा, ह्यात वाईट काय आहे? तुम्हाला पुन्हा पुन्हा बघण्याची उत्सुकता आहे. नवीन सीझन घेऊन लवकर या. प्रेक्षक म्हणजे कंसात मी लिहिलंय, आतुरतेनं वाट बघतीये. येस. आपली फॅन. अरे तू, बाजूला व्हा, मला जाऊ द्या. अरे हो, पण तू दत्ता, इसका बदला लूंगा मैं. ले ले. अगं कधी हे बी तू ले ले. ऐक माझं. चला, माझं काम झालं. आता ओरडा खातोय तो. आजोबा मुद्दाम केलं ना हे? मला कसं त्रास देतो नेहमी. आता अद्दल घडेल त्याला. हा, कळेल त्याला मी पण काय ते. काय ग, त्या पत्रामुळे नाराज झालीस की काय तू? छे, काहीतरी काय. तुम्हाला ओळखत नाही का मी? मग तू निघून का आलीस तिथून? नाही, तसं काही नाही हो, खरंच नाही. नाही, काय नाही, काहीतरी आहे. काय झालं? हो, काही नाही. आज जरा ना काहीतरी असं विचित्रच घडलं. म्हणजे मी आणि शुभ्रा गेलो होतो ना ज्वेलरकडे, तर असं समोरच्या बाजूला ना एक मुलगा उभा होता आणि का कोण जाणे मला ना असं वाटलं की तो सोहम आहे म्हणून. नाही, सोमवर जरा लक्ष ठेवायला हवंच आहे. मला सारखं वाटतंय तो आपल्यापासून काहीतरी लपवतोय. नाही, तो काही लपवत नाही. म्हणजे ऍक्च्युली माझाच गैरसमज झाला होता. मी पुढे पाठलागही केला, गेले आणि मी त्या माणसाला फिरवलं तर कोणीतरी वेगळाच होता, तो सोहम नव्हता. पण असं का मला वाटलं असेल तो सोहम असेल म्हणून. आणि नाही, मला वाटत सोहम काही लपवतोय आपल्यापासून, कारण आपण किती लक्ष ठेवून आहोत त्याच्यावर. तो नाही फसवू शकणार आपल्याला. नाही, पण तरी मला वाटतंय. बाबा चला, नाश्ता रेडी, आपण नाश्त्याला. सॉरी, मी चुकीच्या वेळेला आले का? मी नंतर येते. अगं नाही, थांब, ऐकूनच घे. मग कशी तुझ्या बाबांना पत्र येत असतात. बोलले ना बाबा, कशी पत्र येतात यांना. किती फिमेल फॅन फॉलोईंग आहे अजून. हे बाई, तो दत्ता काहीतरी सांगतो तू काहीतरी ऐकते, असं काय नाही. वेडी आहेस का तू? मी नुसतं बाबांचं ऐकत नाहीये, मला माहितीये ना. तुम्हाला काय वाटतं मी फक्त कामात बिझी असते का? माझं अतिशय बारीक लक्ष असतं तुमच्यावर. शुभ्रा, अगं तुला माहितीये आपल्या सोसायटीच्या खाली रोज बायकांचं कंपू उभा असतो यांची वाट बघत. अरे कंपू नाही, 4 बायका असतात फक्त. बघितलंस, मान्य पण केलं त्यांनी. म्हणजे रोज 4 बायका तुमची वाट बघत असतात. बस शुभ्रा, माझी बॅग भरायला घे. का? अरे का काय? अरे या घरात माझ्यावर नाही ते आरोप होत आहेत. मी हे सहन करू शकत नाही. हा माझ्यावर अन्याय आहे. अरे तुझ्या सासूला एवढा एकनिष्ठ नवरा मिळाला, तरी तिचा माझ्यावर विश्वास नसेल तर मैं ये घर छोड़ के जा रहा हूं. बाबा शुभ्रा, सांग त्यांना असं नसतं करायचं. शेवटी नवरा बायकोत किती भांडणं झाली तरी तिथल्या तिथे ती सोडवायची असतात. असं कोणी घर सोडून जातं का? सांग. बाबा नको ना, प्लीज ना, नका ना जाऊ. खरंच ना, नका ना जाऊ, प्लीज ना. हाय 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 हाय. अरे बायको एवढी प्रेमाने थांबवत असेल तर कुठला नवरा घर सोडून जाईल? शुभ्रा, जाणं कॅन्सल. काय हो तुम्ही? मला वाटलं खरंच भांडताय. आम्ही भांडू का कधी? 10 रुपीज आहेत. बबडू, चल राजा. अरे वा, एक मुलगा गुड बॉय झालाय अगदी. पटापट रेडी होतो, ट्युशनला जातो. पण हे बघ राजा, आज ना आजीला ऑफिसला जायला उशीर झालाय ऑलरेडी. हा, तर मी तुला सोडते ट्युशनला, चालेल ना? शुभ्रा, मी पुढे होतो ऑफिसला. मॅडम, मी पुढे जातो. दादा, आता ना तूच मला ट्युशनला सोड. अरे राजा, हे बघ, डॅडाला ऑफिसला जायला उशीर होईल ना, मी सोडते तुला. नाही, दादाच सोडणार आहे. अरे एवढा हट्ट करतोय शुभम, तर तू सोड त्याला आज. सो ओके मॅडम, तुला डॅडा बरोबर जायचं ना ट्युशनला? मी रेडी आहे, चल. दादा मला ट्युशनला सोडणार. हट्टी झालाय.
बरं बबडू, हे बघ ट्युशनला नीट लक्ष द्यायचं. शुभम, तुला आता डाडा सोडणार आहे, पण न्यायला मात्र मी येणार आहे, चालेल ना? ओके आजू. अरे वा, सोडायला डॅडा, आणायला आजू, मज्जा आहे बाबा एका मुलाची. बरं मॅडम, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. ती सुझॅन जी आहे, तिला कामाची खूप गरज होती म्हणून मी तिला काम दिलं होतं, पण म्हणावं तसा काही उपयोग होत नाहीये तिचा. अरे पण तूच म्हणाला होतास ना, मॅडीला दोघांचं काम झेपत नाहीये, तिच्याकडनं चुका होतात. हो, पण गेले काही दिवस मी बघतोय मॅडी सगळं व्यवस्थित मॅनेज करते, त्यामुळे 2-2 असिस्टंटची काही गरज नाही. सोहम, मला काय वाटतं माहितीये, ती ना मुंबईत एकटी आहे रे, त्यामुळे असं अचानक तिचं काम गेलं ना तर किती पंचायत होईल तिची. प्रॉब्लेम होईल ना तिचा मोठा. नाही 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 नाही, कामावरून काढून टाकूया असं मी म्हणतच नाहीये, आणि कुठल्याही व्हॅलिड कारणाशिवाय कोणालाच कामावरून काढून टाकायचं नाही अशी सक्त ताकीद आहे मॅडमची, तसं नाही म्हणते मी. पण मॅडम, तिचं शिक्षण अकाउंट्स मध्येच झालंय, तर मला असं वाटतं तिला अकाउंट्स डिपार्टमेंटला आपल्याला शिफ्ट करता येईल. चालेल का? ठीक आहे, तसा मला काही प्रॉब्लेम नाहीये, इफ यू आर शुअर अबाउट इट. मी मॅडीला सांगते की अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काही पोझिशन तिच्यासाठी आहे का बघ, असं पण तिकडे माणसांची गरज लागतच असते. बरं, तू शुभमला सोडून डायरेक्ट ऑफिसला ये, मी पण 10-15 मिनिटात निघते. ओके मॅडम, चल रे. बाय आजू, बाय आजू, बाय आई. किती आनंदाने चाललाय. आई, तुम्ही बस, आम्ही नाश्ता आणते. अगो बसा बसा, आले. बरं, ठीक आहे. काय रे बबडू, आज डॅडूवर खूपच प्रेम आलंय तुला. मीच का पाहिजे तुला ट्युशनला सोडायला? डॅडा, म्हणजे ते रिवॉर्ड संपलंय ना, मला आईस्क्रीम खायला पैसे हवेत. लबाड, माझ्यावर गेलायस एकदम. हे काय? डॅडा, मला तो खूप आवडतो. बास झाला मस्का, चला. शुभम, थँक्यू. जा गाडीत जाऊन बस. सोहम, तू घरच्या जबाबदाऱ्या घेतोयस, शुभ्राशी प्रेमाने वागतोयस, शुभमलाही वेळ देतोयस. नाही, हे सगळं चांगलंच आहे, पण याचा अर्थ झालं गेलं मी सगळं विसरून गेलो असं नाहीये. माझं तुझ्यावर कायम बारीक लक्ष असणार आहे. सर, मला माझा धडा मिळालाय. मला माहिती आहे माझी चूक झाली, आणि ती चूक मला जेन्युइनली सुधारायची. तुम्ही माझ्यावर कितीही लक्ष ठेवलं तरी यापुढे मी तुम्हाला कधीही तक्रारीची संधी नाही देणार. आय प्रॉमिस. डॅडा, चल ना लवकर. येतो. सो आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला प्लीज एकदा माफ कर. माझा ना त्या दिवशी स्वतःवरचा कंट्रोलच सुटला. मला खूप राग आला होता. प्लीज मला एक चान्स दे. यू लव्ह मी राईट? सो आय एम सॉरी. माझ्याकडनं चुकून झालं. आय एम सॉरी. आय एम सॉरी. काय झालं? काही काम होतं? सर, तुम्हाला आणि सुजन मॅमला आसवरी मॅडमने बोलवले. आलोच. सुझॅन, तू ग्रॅज्युएशन अकाउंट्स मध्ये केलंयस ना? येस मॅम. ठीक आहे, मग आजपासून आपण तुला अकाउंट्स डिपार्टमेंटला शिफ्ट करतोय. का मॅम? का म्हणजे ज्या विषयात तुझी डिग्री आहे त्या विषयात तू काम केलेलं बरं. तुला स्कोपही जास्त असेल तिकडे. एनी प्रॉब्लेम?
नो मॅम. गुड. सोहम सरांचं काम पूर्वीसारखं मॅडी बघेल. मॅडी, युअर ओके विथ इट? येस मॅम, आवडेल मला. मी आधी पण सांभाळतच होते ना, पण सोहम सरांनीच अचानक. येस मॅम, मी सांभाळेन, डोंट वरी. ठीक आहे, मग हा डिसिजन झालाय. मॅडी, सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घे. सुझॅनला अकाउंट डिपार्टमेंटला शिफ्ट करा आजपासून. ओके, चला कामाला लागा. सोहम सर, तुम्हीच मॅमना सांगितलं ना मला अकाउंट डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट करायला. असं का केलं? मॅडी, यापुढे माझ्या केबिनमध्ये माझ्या परमिशन शिवाय कोणीही येता कामा नये. मला खूप कामं असतात. मला कामात डिस्टर्ब केलेलं आवडत नाही, कळलं? येस सर. चप्पल चोर कुठे आहे? चप्पल चोर कुठे आहे? काय लपून बसलाय तो. मला माहितीये, तुला सांगून लपून बसलाय तो. पहिला बाहेर आहे. कुठे आहेस तू? चप्पल चोर. आजोबा जरा ऐकून तरी घ्या हो माझं. तू त्याची बाजू अजिबात घ्यायची नाही. आणि लक्षात ठेव, मी तुझं काय ऐकणार नाही. लक्षात ठेव. हा, पण मी बाजू घेतच नाहीये त्यांची. तू मध्ये पडूच नकोस ना. मी बघतो काय करायचं ते. मी आज सोडणार नाही, तर लक्षात ठेव. चप्पल चोर. हो, मी एवढंच म्हणते की बाबा नाहीच आहेत घरात. ते आले ना की मग म्हणा ना तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. मग ते परत चिडतील, मग तुमची भांडणं होतील. पण तोपर्यंत जरा आराम करता का तुम्ही? म्हणजे मी काय मुद्दामून करतो असं म्हणायचं तुला? अगं तो वागतोच तसं, मी काय करणार? अहो, पण तुम्ही मुद्दाम करताय असं म्हणतच नाहीये आजोबा. मी इतकंच म्हणते की ते घरातच नाहीयेत, मग कशाला एनर्जी घालवताय? ते आले ना की मग चिडा ना त्यांच्यावर, त्यांच्याशी बोला सगळं. मग ते मी सगळं करीनच, फक्त तू मध्ये पडू नकोस. आला चप्पल चोर आला. आता तू मध्ये पडायचं, लक्षात ठेव. आता बघतो मी त्याच्याकडे कसा काय सरळच करतो त्याला. आता काय रे चप्पल चोर? मी शुभ्राची मैत्रीण. शुभ्रा आहे का? शुभ्रा. अगं बाई, रश्मी ये ना. बरं का आजोबा, ही माझी मैत्रीण रश्मी. आणि रश्मी हे आमचे आजोबा. नमस्कार आजोबा. ये ना रश्मी, ये. अगं किती मोठा सरप्राईज दिलास. ये बस. खरंच इतकं मोठं सरप्राईज दिलंस तू मला. खूप बरं वाटलं. बरं सांग, कशी आहेस? मी ठीक आहे. पण अगं काही मेसेज नाही, फोन नाही. अशी अचानक कशी आलीस? अगं अचानक म्हणजे तुझी आठवण आली म्हणून आले. बस बस अगं बस ना. मी ना मस्तपैकी चहा टाकते. हा, नाही तर असं कर ना, तू चल माझ्या बरोबर किचन मध्ये. आपण तिकडेच जाऊन गप्पा मारूया. चल चल, ये ये चल. रश्मी, बरं झाला तू आलीस. अगं काय होतं, माझं कुणाला भेटणंच होत नाही ग. इतकी बिझी असते ना मी, आणि तुम्ही पण सगळ्या ऑफिसला जाता. त्यामुळे नेमका तुम्हाला कॉल कधी करायचा हेच मला कळत नाही. आणि बबडूच्या मागे मागे फिरता फिरता तर दिवस माझा कसा जातो ना हेच मला कळत नाही. रश्मी, अगं 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 बाई, तुला भाजलं. थांब थांब थांब, एक मिनिट थांबा, मी आले. हे घे घे घे, बर्फ लाव पटकन. पकड पकड पकड. सावकाश सावकाश, थांब आले. रश्मी, अगं काय ग, कुठे होतं तुझं लक्ष? माझंच चुकलं, मीच लक्ष द्यायला हवं होतं. पण तू तरी बघायचंच ना ग इथे. हा किती भाजलंय हे रश्मी. काय हे? काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? कसं सांगू तुला शुभ्रा, माझ्या नवऱ्याचं बाहेर अफेअर सुरू आहे. इतके दिवस त्याने मला अंधारात ठेवलंय. मला वाटत होतं तो माझ्याशी लॉयल आहे, पण मीच मूर्ख भ्रमात होते. आज भांडणं झाले, मी रागात घराबाहेर पडले. म्हणून
माझी मुलगी त्याच्याजवळच आहे ग. मुंबईत माझं असं कोणीच नाहीये ग. आई बाबांकडे तर जाऊ शकत नाही. काय करू, कुठे जाऊ, काहीच सुचत नव्हतं, म्हणून तुझ्याकडे आले.